सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांनी 28 लाखांचा गुटखा जप्त केला आहे। पोलीस निरीक्षक संजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे। गुटखा वाहतूक करणारी एक पिकअप गाडी विटा पोलिसांनी रंगेहात पकडली असून या प्रकरणी एकास अटक केली आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप फुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम, विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी विटा पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक, गुटख्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत विटा पोलिसांना सक्त सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवालदार चंद्रसिंग साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सपकाळ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत विटा पोलीस ठाणे हद्दीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांना API पळे आणि स्टेशनचे सर्व अंमलदार यांना सदरबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्याप्रमाणे खटाव दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अशी बातमी मिळाली। त्याप्रमाणे सदर ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला आणि त्याप्रमाणे 28,36,000 रुपये किमतीचा गुटख्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे।